नमस्कार बंधू भगिनींनो, हे विश्वची माझे घर असं म्हणत अवघ्या विश्वाला आपलं घर समजणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्याच पद्धतीने जय महाराष्ट्र किंवा जय भारत असं न म्हणता जय जगत असा उल्लेख करून अवघ्या जगाला आपलं मानणारे आधुनिक संत विनोबा भावे यांच्या जीवनचरित्राचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तसं पाहिलं तर 11 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस, तर 15 नोव्हेंबर हा त्यांचा पुण्यस्मरण दिवस। या दोन्हीही दिवसाचं खरं तर उद्या आपण 11 सप्टेंबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करणार आहोत। तर त्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यांचा थोडक्यात आपण परिचय आणि कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। विनोबा भावे यांचं पूर्ण नाव विनायक नरहर भावे अशा पद्धतीचं होतं। तर त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झालेला आहे। महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांना बाळकोबा व शिवाजी असे 2 भाऊ होते। ते लहानपणापासूनच विनोबा भावे हे लहानपणापासूनच चौकस बुद्धीचे होते। त्यांचे वडील बडोदा या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने असल्यामुळे विनोबा भावे यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे बडोदा गुजरात या ठिकाणी सध्या जे गुजरातमध्ये बडोदा आहे त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे। बडोदा हे शहर प्राचीन काळी वडाच्या दाट झाडीमुळे प्रसिद्ध असल्यानं त्याला वडोदरा किंवा वटोदरा म्हणून ओळखलं जात असायचं। पुढे तेच बडोदा झालेलं आहे। महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी काही काळ विनोबाजी हे पुण्यात राहिलेले आहेत। इंटरची परीक्षा देण्यासाठी मुंबईला जायला निघालेले आहेत आणि एकदम सुरत मधूनच ते रेल्वेतनं उतरतात आणि संस्कृत शिकण्यासाठी ते वाराणसी किंवा काशीला निघून जातात पण आई वडिलांना कुणालाच कल्पना न देता या ठिकाणी ते संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी काशी या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्यांच्या सोबत त्यांचा एक मित्र बेडेकर नावाचाही सोबत आहे। काशीला दुर्गा घाटावरती या ठिकाणी एका घराच्या 3ऱ्या मजल्यावर एक खोली घेऊन हे दोन्हीही मित्र संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी काशी या ठिकाणी आलेले आहेत। आणि इथं पोहोचल्याच्या नंतर काही दिवसांनी, त्या कालावधीमध्ये फोनची व्यवस्था नाहीये, तर पत्राच्या माध्यमातून विनोबाजींनी आपल्या घरच्यांना कळवलंय की तुम्ही माझी चिंता करू नका, मी असं संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी काशी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी सुखरूप आहे असा वृत्तांत त्यांनी पुढे आई वडिलांना पत्राच्या द्वारे कळवलेला आहे। इथे काशीला शिक्षण घेत असताना परिस्थिती चांगली नाहीये। दुपारच्या वेळेला ते काय करायचे म्हणे, तर तिथे जे अन्नछत्र होतं त्या अन्नछत्रामध्ये जेवण करायचे। त्या अन्नछत्रामध्ये मोफत जेवणही होतं आणि जेवायला येणाऱ्यांना 2 पैसे दक्षिणाही दिली जायची। मग दुपारचं जेवण मोफत मिळायचं आणि 2 पैसे मिळाले की त्या 2 पैशामध्ये रात्रीच्या जेवणाची व्यवस्था व्हायची। अशा पद्धतीनं विनोबाजी आपल्या मित्राच्या सोबत बेडेकर या काशीमध्ये राहून संस्कृतचा अभ्यास करायला लागलेले आहेत। काशीला असताना स्थानिक ग्रंथालयामध्ये जाऊन त्यांनी हिंदी आणि संस्कृतच्या अनेक ग्रंथांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे। पुढे त्यांच्या मनामध्ये असाही विचार येतोय की आता इथून आपण देवभूमी असलेल्या हिमालयामध्ये जावं आणि तिथं अध्यात्माचं शिक्षण घ्यावं असा विचार त्यांचं मन करत आहे। तेवढ्यामध्ये एके दिवशी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली। ती घटना असे की त्यांच्या हातामध्ये एक वृत्तपत्र पडलं आणि त्या वृत्तपत्रामध्ये एक भाषण किंवा एक बातमी त्यांना वाचायला मिळाली। काय बातमी होती, तर बनारस विद्यापीठाचा शिलान्यास कार्यक्रम पार पडलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये महात्मा गांधींनी एक भाषण दिलेलं होतं। ते भाषण त्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं होतं।
आणि हे भाषण एवढं प्रभावी करणारं विनोबाजींना ठरलं की ते भाषण वाचून विनोबाजींनी ठरवलं की अरे, ज्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मी हिमालयात जात होतो, प्रत्यक्षात हा व्यक्ती तर मला आता मिळालाय, ज्याचं नाव आहे महात्मा गांधी. आणि म्हणून मग त्यांनी महात्मा गांधींना माहिती घेतली आणि त्यांना पत्र व्यवहार करायला सुरुवात केली. गांधींनी बी त्यांना पत्राची उत्तरं द्यायला प्रारंभ केलेला. दोघांमध्ये सुरुवातीच्या काळात एकमेकांच्या मध्ये पत्रव्यवहार झाला. पुढे गांधींनी इच्छा व्यक्त केली की असं दुरून भेटण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटलेलं बरं. आणि मग विनोबाजी पहिल्यांदा गांधीजींना अहमदाबाद या ठिकाणी येऊन भेटतात. आणि गांधीजींना पहिल्यांदा भेटण्यासाठी जेव्हा तिथे आश्रमामध्ये विनोबाजी आलेत आणि बघतात तर काय, इतका मोठा माणूस पण त्या आश्रमामध्ये भाजी चिरत बसलेले आहेत. गांधीजींना भाजी चिरताना पाहून विनोबाजींना काय वाटलं असेल याची कल्पना आपण करा. आणि गांधींनी सांगितलं की चल तू सुद्धा भाजी चिरत बस, किंवा तिथलं जे दुसरं काम असेल ते त्यांनी विनोबाजींना करायला लावलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं पहिली भेट गांधी आणि विनोबाजींची अहमदाबादमध्ये त्या आश्रमात झालेली आहे. आणि विनोबा हे जे नाव आहे ते गांधीजींनीच पहिल्यांदा विनोबाजींना बहाल केलेलं आहे. लहानपणीच त्यांनी उपनिषद, कुराण, बायबल, वेद या प्रकारची ग्रंथ वाचून काढलेले आहेत. परंतु या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये विनोबाजींना सगळ्यात आवडणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो होता भगवद्गीता. भगवद्गीतेवरती विनोबाजींचं अधिकच प्रेम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं सांगतात की एकदा विनोबांची आई विनोबांना म्हणाली, विन्या मला गीता समजावून सांग. आणि त्यावेळेस विनोबांनी आपल्या आईला 3-4 पुस्तकं दिली गीतेच्या संबंधानं आशय असणारी, आणि सांगितलं आई ही 4 पुस्तकं वाच म्हणजे तुला भगवद्गीतेचा अर्थ समजेल. आईनं ती 4 पुस्तकं वाचली, परंतु काहीही तिच्या काही म्हणावं तसं लक्षात आलं नाही. त्यावेळेला मात्र या ठिकाणी विनोबाजींना वाटलं की आता आपल्याला गीतेबद्दलचं जे काही सार आहे ते आईला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी विनोबाजींनी गीतेचा मराठीत समश्लोकी अनुवाद केला. आणि तोच अनुवाद म्हणजे गीताई या ग्रंथाचा जन्म आहे, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. खरं पाहिलं तर विनोबाजी हे केवळ परीक्षार्थी, ज्ञानार्थी नव्हते, तर त्यांचा प्रत्यक्ष कृतीवर भर होता. कृतीशील संत म्हणून, विचारवंत म्हणून आपल्याला या ठिकाणी विनोबा भावेंच्याकडे पाहावं लागतं. गांधीजींच्या कोचरच्या आश्रमामध्ये त्यांनी सर्व प्रकारची कामं केलेली होती. गीतेमध्ये जे कर्मण्यवादी कारस्य, कर्माला महत्व दिले ते कर्म, या ठिकाणी गांधींच्या त्या आश्रमात त्यांनी स्वतः जगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा विनोबाजींची गांधीजींची भेट झाली आणि विनोबाजींची कृश हडकुळी अशी प्रकृती बघून गांधीजी त्यांना म्हणाले होते की विनोबा अशी बारीक प्रकृती चालत नाहीये. साधना करायची असेल तर आपलं शरीरही तितकंच बलदंड असणं महत्वाचं आहे. आणि दुसरं एक त्यांनी गांधीजींनी असा उपदेश केलेला होता विनोबाजींना की तुम्ही काशीला जाताना आई वडिलांना न सांगताच निघून गेलात तर इथून पुढे असं करायचं नाहीये. जे काही करायचं ते आपल्या आई वडिलांना, मित्रांना सांगून केलं पाहिजे. तुम्हाला जरी आश्रमात राहायचं असेल तर जरूर राहू शकता, परंतु असं मी इथं ठेवून घेणार नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या आई वडिलांची परवानगी घेऊन इथं यावं लागेल. म्हटल्यास विनोबाजी परत बडोद्याला गेले, आई वडिलांना, मित्रांना सांगितलं आणि नंतर ते या ठिकाणी गांधींकडे राहायला आलेले आहेत. गांधींनी तो पहिला जो आश्रम होता त्या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्यामुळे नंतर त्यांनी साबरमती आश्रमाच्या ठिकाणी येऊन राहायला लागलेले आहेत. विनोबाजी त्यांच्यासोबतच साबरमती आश्रमामध्ये या ठिकाणून येऊन राहिलेले आपण त्यांच्या चरित्रामध्ये वाचतो. शेवटी विनोबाजींनी हे लक्षात घेतलं की गांधीजींनी आपल्याला शरीर सौष्ठवाकडे लक्ष द्यायला सांगितलं, मग यासाठी देखील आपण निश्चितपणे वेळ काढला पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं की 1 वर्ष आपण या शरीर सौष्ठवासाठी आणि अभ्यासासाठी द्यावं. म्हणून ते तिथून महाराष्ट्रातल्या वाई या ठिकाणी आलेले आहेत, जे त्यांचं भावे या परिवाराचा मूळ गाव होतं. आणि इथं येऊन त्यांनी नारायण शास्त्री मराठे यांच्याकडून ब्रह्मसूत्र, शांकर भाष्य, न्यायशास्त्र व पातंजल यांचा अभ्यास या ठिकाणी येऊन त्यांनी केलेला आहे. शरीर सौष्ठवासाठी दररोज ते 300 सूर्यनमस्कार करण्याचं काम करत आहेत.
8 ते 10 मैल चालण्याचं काम करताहेत. जात्यावर 8 शेर धान्य दळण्याचं काम विनोबाजींनी या कालावधीमध्ये करून आपल्या शरीराला या ठिकाणी सौष्ठवाकडे घेऊन जाण्याचं काम आणि मनाला अध्यात्म ज्ञान प्राप्त करून देण्याचं काम वाईला असताना त्यांनी केलेलं आहे. वर्षानंतर पुढे ते परत येतात. नंतर ते साबर मती आश्रमामध्ये येतात. 1921 ला शेठ जमलालाल बजाज यांनी साबरमती सत्याग्रहाश्रमाची एक शाखा महाराष्ट्रातल्या वर्धा या ठिकाणी काढलेली आहे. तर या शाखेची पूर्ण जबाबदारी महात्मा गांधींनी कुणावर सोपवली असेल तर ती विनोबा भावेंच्यावरती सोपवलेली होती आणि तिथून पुढे विनोबाजी हे वर्ध्याच्या आश्रमामध्ये राहायला लागलेले आहेत. त्यांचा विनोबांचेकडे असलेला व्यासंग व आचार शुद्धता लक्षात घेऊन त्यांना पुढे आचार्य या नावानं देखील संबोधलं गेले किंवा आचार्य ही पदवी देखील त्यांना दिली गेलेली आहे. महात्मा गांधींनी आपल्या हयातीमध्ये 2 वारसदार जाहीर केलेले होते किंवा मानसपुत्र जाहीर केलेले होते. त्यामध्ये एक होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे होते विनोबा भावे. पंडित जवाहरलाल नेहरू हे राजकीय क्षेत्रातले वारसदार ठरले, तर विनोबा भावे यांनी आध्यात्मिक क्षेत्रातलं गांधींचं वारसदारपण पुढे चालवलेलं आपण पाहतो. विनोबांनी 1932 ला धुळ्याच्या कारागृहामध्ये असताना गीता प्रवचन कैद्यांच्यासाठी केलेली आहेत. तीच प्रवचन साने गुरुजींनी पुढे लिहून काढली आणि आपल्याला माहिती आहे की त्याचीच गीता प्रवचन हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. 1940 ला वैयक्तिक सत्याग्रह करण्याचा निर्णय गांधींनी घेतला आणि या वैयक्तिक सत्याग्रहातला पहिला सत्याग्रही होण्याचा मान गांधींनी विनोबा भावे यांनाच दिलेला आहे. विनोबांनी गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र या प्रस्थानत्रयीवर अत्यंत बारकाईनं अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या जीवनावर या प्रस्थानत्रयीचा निश्चितपणे प्रभाव असल्याचं हे आपल्याला पाहायला मिळतं. विनोबांनी ऋग्वेदापासून ते कुराणापर्यंत अनेक ग्रंथांचे सार आपल्या शैलीतून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गीताई, गीता प्रवचने, उपनिषदांचा अभ्यास, स्थितप्रज्ञ दर्शन, विचारपोथी, मधुकर व असे अन्य मोठी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. संतांच्या अभंगांच्या वरती देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावरती लेखन केलेलं आपण पाहतो. पुढे इंग्रजांनी त्यांना वेल्लोरच्या कारागृहामध्ये ठेवलं. तिथे असताना त्यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम अशा प्रकारच्या भाषा शिकण्याचं काम देखील केलेलं आहे. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो प्रसिद्ध महामंत्र होता तो होता जय जगत. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. एक प्रसंग सांगितला जातो की 1951 ला तेलंगणामध्ये जमिनीचा प्रश्न आणि त्यातनं हिंसक वळण निर्माण झालेलं होतं. काही जणांच्याकडे कसलीच जमीन नाही आणि काही जणांच्याकडं कितीतरी या ठिकाणी एकर जमीन असलेली दिसते. ही विसंगतीने संवेदनशील मनाच्या विनोबाजींना खूप वाईट वाटलं आणि विनोबाजींनी या ठिकाणी याच्यातनं मार्ग काढण्यासाठी भूदान चळवळ आरंभिलेली आहे. आणि पहिल्यांदाच त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन ज्यांच्याकडे जास्तीची जमीन आहे त्यांना ती जास्तीची जमीन दान करण्यासाठी आवाहन केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पहिल्यांदा रामचंद्र रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने तेलंगणामध्ये आपली 100 एकर जमीन भूदान चळवळीसाठी दान दिलेली आहे. आणि मग अशाच पद्धतीने ही भूदान चळवळ देशभर राबविण्याचं काम विनोबा भावेंनी अत्यंत तळमळीनं केलेलं आहे. ते नेहमी फिरत असताना सांगत असेल की भूदान करा, संपत्ती दान करा, श्रमदान करा, बुद्धिदान करा आणि तुमच्यातला दातृत्व भाव जिवंत ठेवा, असं ते आपल्या प्रबोधनातनं, आपल्या मार्गदर्शनातनं सांगत असायचे. तेलंगणामधून सुरू झालेली ही भूदान चळवळ त्यांनी जवळपास वयाच्या 13 ते 14 वर्ष म्हणजेच वयाच्या 55व्या वर्षापासून ते 68व्या वर्षापर्यंत अविरतपणे हा भूदान यज्ञ त्यांनी आरंभिलेला आहे. या कालावधीमध्ये या कामासाठी त्यांनी 40,000 मैलाचा प्रवास केलेला आहे. या काळात त्यांनी 2000 भाषणं यावरती दिलेली आहेत. सर्वत्र ते देशभर फिरलेले आहेत. केवळ भूदानच नाही तर पुढे ग्रामदान व सर्वोदय चळवळीचा या ठिकाणी प्रणेते म्हणून देखील आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागतो. ते नेहमी सांगायचे की माणसाचे सर्वात मोठे 3 शत्रू आहेत. हे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध वचन आहे किंवा वाक्य आहे. ते म्हणायचे की माणसाचे प्रसिद्ध असे 3 शत्रू आहेत, ज्यामध्ये पहिला आहे आळस,
दुसरा आहे अज्ञान आणि तिसरा आहे अंधश्रद्धा. या 3 पासनं आपण मुक्त झालं पाहिजे असं ते नेहमी आपल्या बोलण्यातून सांगत असायचे, मार्गदर्शनातून बोलत असायचे. त्यांना 1983 ला भारतरत्न पुरस्काराने देखील भारत सरकारने सन्मानित केलेलं आहे. विनोबाजींना किती भाषा येत होत्या बघा. त्यांना इंग्रजी भाषा येत होती, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, कन्नड, मल्याळम, संस्कृत, पार्शियन अशा अनेक भाषांचं ज्ञान विनोबाजींना होतं आणि या सगळ्या भाषा त्यांना बोलता येत होत्या. भूदान चळवळीमध्ये त्यांनी असं सांगतात की 45 ते 46 लक्ष एकर जमीन या ठिकाणी भूदान चळवळीमध्ये मिळवली आणि जास्तीत जास्त हरिजन आणि ज्यांच्याकडे कसलीच जमीन नाही आहे त्यांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एवढी मोठी जमीन त्यांना मिळाली असून देखील भूदान चळवळीमध्ये त्यांनी 1 एकर देखील आपल्या नावावरती ठेवून घेतलेली नाही आहे. यातच विनोबाजींचं मोठेपण अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही आहे. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार गावामध्ये धाम नदीच्या काठावर त्यांनी परधाम किंवा पवनार नावाचा आश्रम स्थापन केलेला आहे आणि आयुष्यातली शेवटची काही वर्ष त्यांनी याच आश्रमामध्ये काढलेली आहेत. पुढे जेव्हा त्यांचं वय झालं आणि तेव्हा त्यांनी अन्न औषधं घ्यायला देखील नकार दिलेला आहे. प्रायोपवेशनास त्यांनी प्रारंभ केलेला आहे व 15 नोव्हेंबर 1982 या दिवशी सकाळी विनोबाजींनी परावाणीने अखेरचा मंत्रोच्चार केलेला आहे. ज्याप्रमाणे त्यांचे गुरु असणारे महात्मा गांधी हे शेवटचा श्वास घेताना हे राम असा उच्चार करून त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. त्यांचेच शिष्य असलेले विनोबाजींनी देखील अखेरचा श्वास घेताना राम हरी या मंत्राचा उच्चार करून शेवटचा श्वास घेतला. आजही वर्ध्याला त्यांच्या आश्रमामध्ये जी समाधी आहे त्या समाधीवरती राम हरी अशा प्रकारची अक्षर आपल्याला वाचायला मिळतात. खऱ्या अर्थानं आधुनिक काळातला खरोखरच हा एक संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला आणि त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतं काम केलं नाही तर त्यांनी जय जगत म्हणत जगाच्या उद्धाराची जी भाषा संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली तीच भाषा आणि तेच कार्य आपल्या पद्धतीनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असे हे विनोबाजी त्यांचं अत्यंत संक्षिप्त चरित्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. जवळपास आता 600 पेक्षा अधिकचे व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. उद्देश एवढाच आहे की आपल्याला बसल्या ठिकाणी कुठले ग्रंथ चाळत बसण्याची गरज पडू नये. कुठल्याही प्रासंगिक विषयावरती आपल्याला बोलायचं असेल, काही दृष्टांत आपल्याला कुठल्या व्याख्यानामध्ये वापरायचे असतील, परीक्षा कशी द्यावी हे विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं असेल, अशा बऱ्याच विषयांच्यावरती आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर बसल्या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला मिळावं एवढाच प्रामाणिक उद्देश ठेवून ही व्हिडिओ बनवलेले आहेत. तेव्हा आपण रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ही जेवढे आपल्या कामाचे असतील तेवढे तरी व्हिडिओ श्रवण करावेत आणि आपल्या मित्रांना देखील हे व्हिडिओ श्रवण करण्यासाठी शेअर करावेत. आपण जे काही माझ्या व्हिडिओच्या संबंधाने आपलं मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवावं अशा प्रकारची प्रामाणिक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च एकदा विनोबा भावे यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून याच ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो. नमस्कार. जय जगत.